नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती म्हणजेच पोलीस पाटील भरतीबद्दल बघणार आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, एक नवीन जिल्ह्याची इथं जाहिरात आलेली आहे। कोणत्या जिल्ह्याची इथं पोलीस पाटीलची जाहिरात आलेली आहे, किती जागा आहेत आणि कधीपासून ऑनलाईन फॉर्म चालू होणार आहे मित्रांनो, आणि काय भरती प्रक्रिया आहे आणि जे राहिलेले जे जिल्हे आहेत मित्रांनो त्यांची कधी येणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, तुम्ही लॅपटॉप स्क्रीनवर बघू शकतात। आता मित्रांनो, हे जे बघा जिल्हा कोणता आहे तुम्हाला एकदा सांगतोय बघा। इथं बीड जिल्ह्याचं इथं दिलेलं आहे बघा। आता ही एक पेपरामध्ये ॲडव्हर्टाइज आली होती, तशी पत्र पण आहे आपल्याकडे बघा। टाइम टेबल त्याचं जारी झालेलं आहे। बीड जिल्ह्याचं पोलीस पाटीलचं इथं टाइम टेबल जारी झालेलं आहे। कधीपासून ऑनलाईन फॉर्म चालू होणार आहेत मित्रांनो, आणि तुमचे पेपर कधी होणार आहे, एक्झाम कधी होणार आहे आणि भरती प्रक्रिया काय राहणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तर बघा मित्रांनो, इथं बघा बघू शकता तुम्ही, जिल्ह्यात 1122 पोलीस पाटील पदांची होणार भरती। जिल्हाधिकाऱ्यांच्या निश्चित केले वेळापत्रक, म्हणजे जे वेळापत्रक आहे मित्रांनो, टाइम टेबल भरती प्रक्रियेचं ते इथं जारी झालेलं आहे। आता कशा प्रकारे भरती प्रक्रिया होणार आहे ते तुम्हाला इथं सांगतो बघा। तर बघा, इथं तुम्ही बघू शकता, पत्र बघू शकता तुम्ही मित्रांनो। बघा, दिनांक 16 एप्रिल मित्रांनो, 16 एप्रिलचं हे पत्र आहे आणि हे टाइम टेबल आहे वेळापत्रक पोलीस पाटीलचं। आणि कोणकोणत्या गावाचे मित्रांनो, म्हणजे बीड जिल्ह्यामध्येच कोणकोणत्या गावाचे इथं वेकेन्सी आहे मित्रांनो, ते पण म्हणजे पोलीस स्टेशन कोणकोणते तालुके आहे त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्यांची इथं जी वेकेन्सी आहे मित्रांनो, म्हणजे जे पद आहे ते इथं दिलेले बघू शकता तुम्ही। बघा, विषय बीड जिल्ह्यात पोलीस पाटील रिक्त पदांची पद भरतीबाबत इथं विषय दिलेले आहेत आणि दिनांक पण इथं दिलेले आहे मित्रांनो। तसं बघा, आता याच्यामध्ये उपविभागाचे नाव इथं दिलेले आहेत, म्हणजेच तालुके, आणि जेवढे पण उपविभाग आहे त्याच्यामध्ये किती जागा मंजूर झालेल्या आहेत मित्रांनो, आणि किती जागा सध्या कार्यरत आहे आणि किती जागा आता सध्या रिक्त आहेत। तर रिक्त जागा इथं किती जागा भरण्यात येणार आहे मित्रांनो ते इथं दिलेले आहेत, आणि सध्या जी कार्यरत पोलीस पाटील आहेत ते किती आहेत ते इथं दिलेले आहेत, आणि एकूण मंजूर जागा किती झाल्या होत्या ते इथं दिलेल्या आहेत बघा। अशा प्रकारे इथं माहिती आहे बघा। तर मी जिल्ह्यानुसार तुम्हाला तुम्हाला उपविभागानुसार एकदा बघा सांगतोय बघा। तर बघा, बीडमध्ये मित्रांनो 502 जागा इथं मंजूर झाल्या होत्या, त्याच्यामधले 97 जे पोलीस पाटील आहे सध्या कार्यरत आहे, आणि 405 इथं पोलीस पाटील नवीन इथं रिक्त जागा आहेत मित्रांनो, म्हणजे हे 405 मध्ये भरती होणार आहेत, म्हणजे हे रिक्त जागा आहेत तर यांच्यावर भरती येईल मित्रांनो। तसंच इथं बघा, पाटोदा इथं आहे, त्याच्यामध्ये 275 जागा मंजूर झाल्या होत्या, त्याच्यामध्ये 41 इथं जे पोलीस पाटील आहे ते सध्या कार्यरत आहे, बाकीचे 234 इथं भरण्यात येणार आहे मित्रांनो। असे टोटल इथं 1122 इथं जागा मित्रांनो पोलीस पाटीलच्या इथं रिक्त आहेत बीड जिल्ह्यामध्ये। तर ती बघा, आता कधीपासून तुमची जाहिरात येणार आहे आणि कधी ऑनलाईन फॉर्म चालू होणार आहे ते पण इथं दिलेलं बघा टाइम टेबलमध्ये। जाहिरात प्रसिद्ध करणे बघा, तर मित्रांनो 2/5 म्हणजेच 2 मेला इथं 2 मे 2025 पर्यंत इथं तुमची जाहिरात येऊन जाईल मित्रांनो। आणि जे ऑनलाईन अर्ज मागविणे मित्रांनो, जे ऑनलाईन किंवा मग ऑफलाईन जे पण अर्ज येईल ते जेव्हा जाहिरात येईल तेव्हा तुम्हाला कळून जाईल। तर ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज मागविणे इथं दिलेलं बघा 19/5/2025, म्हणजेच 19 मे पर्यंत तुमचं इथं जे ऑनलाईन अर्ज आहे ते तुम्हाला ऑनलाईन या ऑफलाईन जे पण आहे मित्रांनो ते ऑनलाईन अर्ज तुम्हाला इथं करावा लागेल। आणि अर्जाची छाननी किंवा अर्जदाराचा प्रवेशपत्र पाठवणे, इथं प्रवेशपत्र बघा तुमचं 4/6 म्हणजेच 4 जून पर्यंत तुमचं जे हॉल तिकीट आहे एक्झामचं मित्रांनो, एक्झामचं 4 जून पर्यंत तुमचं एक्झामचं हॉल तिकीट येऊन जाईल इथं त्यांनी सांगितलेलं अशा प्रकारे इथं बघा। आणि लेखी परीक्षा घेणे, तुमची परीक्षा कधी होणार आहे ते पण इथं दिलेलं बघा। 20 जून 2025 पर्यंत तुमची इथं परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो। आणि बघा, आता पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा, मुलाखत घेणे व अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे। आता बघा, त्याच्यामध्ये तुमची मुलाखत पण होणार आहे, जसं आपण त्यांना इंटरव्ह्यू म्हणतो, तर ते तुम्हाला इथं बघा इथं 4 जुलैला तुमचं इथं इंटरव्ह्यू किंवा मग तुमची अंतिम जी लिस्ट आहे मित्रांनो ती तुमची इथं लागून जाईल 4 जुलैला। आणि पात्र उमेदवारांची नियुक्ती पात्र देणे, म्हणजे तुमचं जॉईनिंग लेटर ते तुम्हाला 21 जुलैपर्यंत तुमचं मिळून जाईल बघा। अशा प्रकारे इथं संपूर्ण टाइम टेबल होता मित्रांनो हा बघा। भरती प्रक्रिया तुमची जाहिरात कधी येणार आहे ते पण मी तुम्हाला डेट सांगितलेले, आणि अर्ज कधी तारखेला मागवणार आहे ते पण तुम्हाला इथं दिलेले आहेत। आणि तसं संपूर्ण माहिती ही जे पत्र मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल, तिथं जाऊन तुम्ही मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि तुम्हाला इथं सविस्तर माहिती जी तुम्हाला इथं कळून जाईल। तर बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला ही माहिती दिली मित्रांनो। आता हे बीड जिल्ह्याची आहे। आता बीड जिल्हा बघा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बुलढाणा जिल्ह्याची दिली होती, आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बीड जिल्ह्याचं दिलेलं बघा। बीड तुम्ही बघू शकतात। आता जे राहिलेले जिल्हे मित्रांनो त्यांची भरती कधी येईल ते पण तुम्हाला सांगतो बघा। तर मित्रांनो, येत्या तुम्हाला 10-15 दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांची किंवा येत्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला सर्व जिल्ह्यांची इथं जाहिरात प्रसिद्ध झालेली तुम्हाला दिसेल। तर तसं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जसंही तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्याची इथं जाहिरात येईल तुम्हाला आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल।
तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती होती. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.